नमस्कार मित्र. तुम्ही म्हणाल 3 व्हिडिओपासून थोबाड बंद आहे का बरं? तर माझं खूप खराब पद्धतीने तोंड आले. त्याच्यामुळे मला काही बोलता येत नाही आणि मी अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की कशाबद्दल व्हिडिओ आहे आणि आपण आता सुरुवात करूया की कसा झाला प्रवास काय. त्याच्या आधी काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि आपल्या देशाने गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं किरण. आज आपण आलोय आई भवानीच्या चरणी. सकाळचे आता 6 वाजलेत आणि आम्ही मंदिराकडे धावतोय, कारण की तिथे हे दिलेले काय म्हणता पुजारी बुवाने हा टाइम दिला होता. त्या पद्धतीने आम्ही चाललोय, आई, पप्पा, मी, दादा, ताई. हो, रोडच्या मध्ये इथे साफसफाई चालू आहे. वाव, हे गणरायाचं मंदिर आहे. छान, एकदम सुंदर. सूर्योदय झालाय आणि आपण आलोय देवीच्या प्रवेशद्वाराचा. पुढे चालत असताना इथे थोडे भांडणं बघितले आणि आईसोबत मी टुणूक टुणूक पुढे निघालो. आईला गजरा घ्यायचा होता, त्यासाठी आई आणि ताई दोघी थांब. गजरेवाले मावशीला भेटलो आणि हे छोटस पिल्लू, वाव, बघा ते पिल्लू किती सुंदर आहे, कसं बघतंय. पिल्लूच्या मागे फास्ट फास्ट पळत 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 गेलो. तिथेच मी पाहिले श्री गोमुख तीर्थ. श्री गोमुख तीर्थ खूप छान बांधलेले. पुढे आलो की दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि सरदार निंबाळकर प्रवेशद्वार पाहिजे. त्याच्या बाजूला उजव्या सोंडेचा गणरायाचं दर्शन केलं, कपाळाला टिळा लावला आणि पुढे निघालो. आई दादाला बोलते, तू का नाही लावलं, तू का नाही, जा तू पण लाव. तो म्हणतो, नाही नाही नाही, मी जातो लावायला, जा. मी पण फोर्स केलं, मग तो गेला. मग आम्ही मंदिराच्या पुढे मध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला आणि लाईन मध्ये उभा राहिलो. रात्री एकदा दर्शन झालं आणि पुन्हा एकदा आई लाईन मध्ये गेली. आईचं म्हणणं असं की लाईन मध्ये दर्शन नाही केलं तर ते दर्शन लागणार नाही आपल्याला, आणि बघा क्राऊड किती आहे, आणि आईचं असं की दर्शन लागणार. पण ठीक आहे, भावना, पण ठीक आहे, आईच्या भावनांपुढे आपण काय करू शकतो. आणि आपल्या देखील भावना, देव सोप्याने मिळत नसतो. बघा, छोटूसा मुलगा गेम खेळतोय, खूप सारे पेशंट चेक होता इथे, पण तरीही मी लागले, कारण देव सोप्याने भेटत नाही. देव तुमची परीक्षा घेणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, किती फास्ट जाण्याची कोशिश करा. फायनली आम्ही थोडंसं गाभाऱ्याच्या जवळ आलोय. ताई, दादा, मी, पप्पा. आई काही दिसेना गर्दीत कुठे गेली. हा स्तंभ आहे, याच्यावर सगळे लोक काय म्हणतात आपलं हे लावतायत, सिक्के लावतायत, देवीची परडी. आणि पुढे आलो, संबळवाला भाऊ भेटला. त्याने नाव घेतलं आणि संबळ वाजवून चालू केलं. संबळाचा तुम्ही आनंद घ्या थोडा. आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घडलेलं आहे तुमचं, आणि देवीचा अभिषेक चालू असल्यामुळे तिचा शृंगार आता करतील हे लोक. मध्ये परडी आली देवीची. दरवाजाच्या बाहेर निघाल्यानंतर तिथे मला तिथले जे गार्ड असतात त्यांनी रोखलं की तुमचा कॅमेरा चालू आहे. मला की माझा कॅमेरा बंद होता, म्हणजे देवीच्या जवळ गेल्यानं. पहिले चालू होता हे मी मान्य करतो. हा देवीचा मुख्य कळस आणि इकडे मागे 2 देव्यांचे मंदिर आहेत, छोटे छोटे. छोट्या मंदिरानंतर मी मागच्या साईडला आलो, जिथे छत्रपती शिवाजी महाराज या नावाचे प्रवेशद्वार आहे. इकडून महाराज यायचे किंवा जायचे. हा यज्ञ मंडप. या यज्ञ मंडपाच्या इथे पूजा जोगवा मागितला जातो, जो की आता आम्ही देतोय पीठाच्या स्वरूपात किंवा धान्य काही असं पद्धतीने द्यायचं असतं. हे रिच्युअल्स आहे आमचे, हे आम्हाला करावंच लागतं.
दरवर्षी आई तुळजाभवानीच्या चरणी. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पण यायचे. महाराजांचा इथे गोंधळ असायचा, जागरण गोंधळ तुम्ही ऐकलं असेल, तो गोंधळ असायचा. ही बसण्याची जागा आणि हे मंदिर. मंदिराच्या बाहेर निघालो, डाव्या साईडला श्री आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिर. काय बाबा, जय महाराष्ट्र. राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार. याचप्रमाणे आपण मंदिराच्या बाहेर निघालो, पण आम्हाला पुन्हा मंदिरात जायचे. लाजऱ्या घोड्याला भेटून मी पुन्हा मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मध्ये आलो, आता बसलोय, वेट करतोय थोडा. लोकांची वर्दळ सुरू आहे बघा, लोक येत आहेत जात आहेत. आम्ही आमच्या पुजारीजींची वाट बघतोय, कारण की ते आल्यावरच आमचा अभिषेक पूर्ण होईल. अभिषेकासाठी वाट बघतोय बघा, बसलोय मी, आई पप्पा दादा उभे, आता येतील तेव्हा येतील, आता येतील तेव्हा. आणि फायनली आले आणि खूप फास्ट 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 चला 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 लवकर करता आम्हाला पुढल्या दिशेने घेऊन गेले. आणि अभिषेक सुरू झाला. त्याने अभिषेक करावाच लागतो, झाला नाही तर मजा नाही, असं आजी बोलायची. आजीच्या पुढे जबाबदारी आपली. देवीची आरती केली छानपैकी, मस्त आरती घेतली, लोकांना आरती दिली आणि इथेच आपले तुळजापूरचे दर्शन समाप्त झाले. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन नवीन ठिकाणं घेऊन मी भेटत राहील पुढे. असंच मजा करत राहू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.